भावाने डायरेक्ट ठरवलंय ह्या व्लॉग नंतर आमच्या दोघांचे भांडणं झालेच पाहिजे. फुल डायरेक्ट तमाशा एकदम दनादन. एक तर ती मला डोकं पकडून मारील, केस ओढून मारील, नाही तर मी तिला मार. लव यू टू पाहिलं ना? जानू. जानू. जानू लव यू टू. भावा आमचा कोको आता 2 वर्षात झालाय. आमच्या लग्नाला यांनी आता केलं 6-7 प्रपोज वर्ष झाले. वाटतं का तुम्हाला? कोणी केलं खरं खरं सांगा. मायरा सोबत तुम्ही बोलत नाही का? काय झालं? असं का? तू देवी आहे बाई, देवी. देवी तू माझी देवी, बस. लक्ष्मी. तुम्ही काय विचार करता नाही मला हे कळलं आता. अरे देवा. बस एवढं बाकी काहीच नको मला. म्हणजे ते तर म्हणून जाते, अरे करा प्लॅन करा, अरे प्लॅन करा, कुठून करून सांभाळायला कोणी नाहीये. तर ती गोष्ट आठवायची. असं काहीच नाही माझ्या लाईफ. तुझ्या लाईफ कायम सॅड आहे का? हा. किती निगेटिव्ह बाई आहे. कसं काय निगेटिव्ह झाले काय माहिती. आम्ही एकदम मस्त. हा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओ बापरे. अरे बापरे. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. आणि आज 3 दिवसाच्या गॅप नंतर आम्ही व्हिडिओ घेऊन येतोय, कारण 2 दिवस आहे ना पूर्ण कामात गेले. काम काय ते पण प्रश्नांमध्ये येईलच, पण आपण तुमचे खूप सारे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आलेले, आपण ते क्वेश्चन आन्सर करूया. आज आहे ना चेंज काय माहिती का, आज आमचा कोको सुद्धा आमच्यामध्ये बसलाय. तो बोलला मला पण व्हिडिओ मध्ये घ्या डॅडा. म्हटलं ठीक आहे बस. हो ना कोको? प्रीतमने चष्मा लावला तर बोलतो माझा पण चष्मा. त्याला पण चष्मा, तो म्हणतो मला पण चष्मा लावायचा. मग म्हटलं ला. सो आपण बिना वेळ घालवता डायरेक्टली क्वेश्चन वरती येऊया. बरेच इंटरेस्टिंग क्वेश्चन आले तुम्हाला जसं बोललो. तर सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन घेऊया. नाही काढायचं नाही माईक. याला खूप एक्साइटमेंट लागली ते माईक काढायचंय त्याला, तिथं लाईट चमकतोय ना. तो सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे आमचं आहे ना, पोझिशन चेंज झाली त्याच्यामुळे व्हिडिओ बंद केला होता. हे बघा आता याचं असं प्रेम चालू आहे. हा ठीक आहे. सो क्वेश्चन आहे पहिले, दादा मामींची तब्येत आता कशी आहे? ऍक्च्युली तुम्हाला एक सांगू का, पूर्ण म्हणजे क्वेश्चन आन्सर मध्ये ना इन्स्टाला पण आणि युट्यूबला पण जवळजवळ 80% लोकांचा फक्त हाच एकमेव प्रश्न आहे की मामीची तब्येत कशी आहे. सो खूप आनंद झाला आम्हाला की आपल्या या सगळ्या म्हणजे ऑडियन्समध्ये मामींच्या तब्येतीची काळजी लागली. आता त्यांनी खूप डिस्टर्ब करत होता म्हणून त्याला म्हटलं जा बाबांकडे चक्कर मारून. सो मामींची तब्येत आहे ना आता म्हणजे काय म्हणतात ना की डिस्चार्ज होण्यालायक आहेत. डॉक्टरही बोलले की साधारण ह्या 2-3 दिवसामध्ये आपण डिस्चार्जचं बघूया. बट कसं आहे माहिती आहे का, आम्ही डॉक्टरांसोबत चर्चा करतोच आहे की रिकव्हरी कशी जाईल, किती टाईम लागेल. सो डॉक्टर बोलले की अजून त्याला काही सांगता येणार नाही, बट त्या आता म्हणजे रिकवर होतील. सो मग त्यांची तब्येत आता जवळपास बरीच आहे. सो जेव्हा डिस्चार्ज होईल तेव्हा सांगेलच मी तुम्हाला. बट तोपर्यंत सगळ्यांनी प्रार्थना करत राहा. तुम्ही आतापर्यंत करत आलेच आणि सगळ्यांच्या प्रार्थना कामात आल्या. आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. सोनाली गेमिंग, 1.5 वर्षाच्या बेबीचं फूड रुटीन काय? आता आमचा कोको 2 वर्षाचा पूर्ण झाला, पण 1.5 वर्षाचा असताना प्रिया त्याला काय काय खाऊ घालायची ते एक्सप्लेन करेल प्लीज. तर मी त्याला ना आता जवळपास मी त्याचं जे स्पेशल त्याला बनवायचं ना ते सगळं जेवण सोडून दिले आणि 1.5 वर्षापासून मी स्टार्ट केलं की घरामधलं जे बनेल तेच खाऊ घालायचं, जसं डाळ भात, भाजी चपाती याची त्याची सवय लावायची थोडी थोडी. आणि तुम्ही त्याच्यामध्ये दही देऊ शकता, उपमा, पोहे, परत शेवयाची खीर, साबुदाण्याची खीर, जेवणामध्ये वरण भात, खिचडी, मल्टीव्हिटॅमिनचं औषध देऊ शकता. ते पण तुमच्या डॉक्टरांना विचारूनच. सकाळी तुम्ही उठल्यानंतरला त्याला ब्रेकफास्ट, 12-1 वाजता जेवण, जेवताना पण आपल्या सोबतच जेवायला बसवायचं. त्याला आधी स्वतःच्या हाताने खाऊ द्यायचं, जेवढा खाईल तेवढं, पण सोबत बसण्याची सवय लावायची. म्हणजे ते बाळ एकमेकांचं बघून खायला सुरुवात करतं आणि सगळ्या भाज्या वगैरे त्यांना सवय होती त्या गोष्टींची की हे घरात बनतं आणि हे खायची सवय लागते. त्यानंतरला 4 वाजता तुम्ही स्नॅक्स मध्ये त्याला फ्रेंच फ्राईज घरी बनवलेले देऊ शकता किंवा एखादं फळ कापून देऊ शकता हळूहळू खायला. एनिवे मी 2 क्वेश्चन मिस केले, ते ऍक्च्युली पूर्ण उघडले नव्हते कमेंट. जे पहिले होते ना साई कम्प्युटर्स म्हणून, त्यांचाच दुसरा क्वेश्चन आहे परत. तुम्ही बरेच दिवस जॉबवर नाही आहे तर तुमचा इन्कम कसा चालतो? आय मीन इन्कम नका शेअर करू, फक्त तुम्ही कसं मॅनेज करतात ते सांगा. बरेच दिवस म्हणजे आता साधारण कोकोच्या वाढदिवसाला मला 1 वर्ष पूर्ण झालं. मी मेडिकल रिझन्समुळं घरी होतो
आणि माझं फिटनेस चालू आहे जे जे हॉस्पिटलला. बट आता बघूया जेव्हा तो निकाल लागेल त्यानंतरच मला जॉब रिझ्यूम करता येईल आणि पुढे सगळे स्वामींची इच्छा. आता पण तोपर्यंत आता आम्ही कसं मॅनेज करतो तुम्हाला सांगतो की माझं जे पण आहे ते म्हणजे मी डेली जे आपलं ऑप्शन ट्रेडिंग कोणाला माहीत असेल नसेल माहीत नाही, सो मी ऑप्शन ट्रेडिंगही करतो. ऑप्शन ट्रेडिंगमधून रोजचं काय 1500-2000 जसं होईल तसं इन्कम येतं. येतं म्हणजे त्याला थोडं टॅक्टिक लागतात, शिकावं लागतं आणि शिकल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. डायरेक्ट कोणीही मी बोलतोय जसं की म्हणजे डायरेक्ट कोणी असं काही ट्रेडिंग करू नका. त्याचा खूप अभ्यास करावा हो, लागतो. म्हणजे स्टडी करावा लागतो आणि मी कसं 5-7 वर्षांपासून कमीत कमी हे करतोय. सो मी अभ्यासही करतो आणि त्यानंतरच मी काम करतो. दुसरं असं की तुम्हाला तर माहितीच आहे की प्रिया ही ब्रँड प्रमोशन्स करते. सो त्यावरतीच बेसिकली आमचा सध्या खर्च चालू आहे. आणि बाकी इथं जवळ जसं मामींचा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून आम्ही इथेच आहोत. इथे आल्यापासून कसं आहे की रोज मामींचं पार्लर प्रिया सांभाळते. सो मग घरचं आमचं म्हणजे जे आम्ही इकडनंच इकडचं घर होतं. सांभाळतोय आणि आमचं तिकडचं तर काही आहे नाही. तिकडे फक्त EMI येतो आमच्या दोघांच्या अर्निंगवर होऊन जातो. बट जो इथला आमचा राहण्याचा, खाण्याचा वगैरे मामा, मामी सगळे म्हणजे मामा, बहीण माझी सगळे आहेत ते पार्लरवरती जसं मामी करायच्या सेम तसं प्रिया सगळं हँडल करते. प्रिया आहे, अक्षू आहे. या दोघी पार्लर सांभाळतात आणि जो पण काही अर्निंग सोर्स आहे तो तिथूनच सध्या चालू आहे. इतर कोणतेही सोर्सेस नाही. बाकी नेक्स्ट क्वेश्चन पण आहे त्यांचा एक. तुमचे व्लॉग्स बघितले त्यामध्ये एक कळालं की तुम्ही खूप प्रॉब्लेम्समध्ये आहेत. प्रॉब्लेम्समध्ये हां, ठीक आहे. हा, तरी प्रॉब्लेम्स तुम्ही म्हणजे इतके पॉझिटिव्ह कसे राहतात? ओके, प्रॉब्लेम्स म्हणजे हे जे सगळे जॉब नाही, अर्निंग प्रॉपर फायनान्शियल स्टेबल नाही. प्रॉब्लेम. तेच अर्निंग स्टेबल नाही आमची आणि मामींची तर कंडिशन पूर्ण म्हणजे दोन्ही तिन्ही घरं आमचे त्या गोष्टीला एफेक्ट झाले आहेत आणि त्यामध्ये सगळे ह्या प्रॉब्लेम्समध्ये आम्ही इतकं पॉझिटिव्ह कसं राहतो? तुम्हाला एक खरं सांगू का? कोणत्या गोष्टीला आहे ना मी पण आणि माझी बायको पण पॉझिटिव्ह साईडनेच बघते. जसं की माझाही अपघात झाला होता तेव्हा हे बघा तो ट्रॉमा जो असतो ना तो कधी कोणी विसरू शकत नाही. परंतु त्या ट्रॉमावरती आपण कसं रिॲक्ट करतो ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जसं तिलाही ती सुरुवातीला खूप म्हणजे अशी एकदम स्ट्रेसमध्ये असायची की माझी कंडिशन रिकवर होईल की नाही, परत मी नॉर्मल लाईफ जगू शकतो का नाही. मी तिला एवढंच बोललो की हे बघ, तू ते बघू नको की मला लागलं, तू हे बघ की मी त्यातून वाचलो, मी जिवंत आहे आणि इथून पुढे आपण आयुष्य अजून भारी बनवू. सो कोणत्याही गोष्टीचे आहे ना दोन दृष्टिकोन असतात, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. आता पण मामींचं पण सेम तसंच. मी तिला तेच बोललो की मामींचा जीव वाचला, स्वामींकडे तीच प्रार्थना होती. कसं बरोबर. आहे माणूस जिवंत असला तर सगळे काही मिरॅकल्स होऊ शकतात. बट जर माणसाने जगण्याची उमेद सोडून दिली तर चांगला सदृढ माणूस देखील वाया जातो आणि तोही जगत नाही. सांगायचा एक उद्देश असा आहे की पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. पॉझिटिव्ह राहिल्याने सगळ्या गोष्टी बदलता येतात. सो आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. साक्षीचा मेसेज आहे, कोकोच्या आईजची कोणती ट्रीटमेंट चालू आहे? तर या अगोदर आम्ही एक ब्लॉग टाकलाय त्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन केलंय. जर तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ बघा. पण मी शॉर्टकट मध्ये सांगते की त्याचे ज्या डोळ्याचे जो मसल्स आहे तो ओव्हर ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे काय होतं तो एक डोळा आहे ना असं मध्ये येतो स्क्विंट सारखं आम्हाला वाटलं होतं. बट डॉक्टर बोलले स्क्विंट्स नाही आहे ते. त्याचा आहे ना एक डोळा जो आहे ना त्याचा मसल ओव्हर ऍक्टिव्ह आहे. म्हणजे तो आहे ना जसं आपला नॉर्मल डोळा सरळ असतो तसं त्याचा डोळा आहे ना एक डोळा मध्ये जातो. हा, तर मग ते काय बोलले की त्याला एक चष्मा दिला आहे, त्या चष्म्याने तो रिकवर होईल. 1-1.5 वर्ष तुम्ही ते वापरा. बट आता कोणीतरी मला इंस्टाग्रामला मेसेज केला आहे की हैदराबादला एकदा जा, तिथे आहे ना एवढं नाही लागत टाइम, 1.5-2 महिन्यात होतं. आम्ही तेही ट्राय करू आता. मला त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट वगैरे काढावं लागेल. बट रिकव्हरेबल आहे आणि लहानपणी त्याला हे नव्हतं, ते हा, आत्ता झालंय. आता झालंय 5-6 महिन्यापासून, नाही तर अगोदर नव्हते. त्याला असं लहानपणाचे त्याचे फोटो एकदम हो. नॉर्मल आहे, एकदम व्यवस्थित होते. म्हणजे असं काही डाऊटच नाही आला. नाही तर तेव्हा असं आम्ही तेव्हाच दाखवलं असतं. आणि ते हे पण बोललेत की असं घाबरण्यासारखं काही आहे नाही, कारण आम्ही खूप घाबरून गेलो होतो. साहजिकच आहे, पॅरेंट्स कोणते असो आमच्या जागी दुसरे असते तरी पण प्रत्येकांना आपल्या आपल्या बाळांचं बरोबर. टेन्शन असतंच आणि नको असं वाटायला. सो त्यामुळे आम्ही ट्रीटमेंट तेव्हाच चालू केलेली आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. मामींची सुट्टी कधी होणार आहे? लवकरच होणार आहे. ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्ही तुम्हाला नक्की नक्की सांगू सांगू. की डिस्चार्ज झाला आणि मामी सुखरूप आहेत असं. बाय द वे हा क्वेश्चन होता प्रगती सोलंकेचा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे दिव्या मेंढरे. ब्लॉग कधी येणार आहेत रेग्युलर? रेग्युलर ब्लॉग आमची खूप जास्त इच्छा आहे की रोज ब्लॉग आणि टाकावं रोज. आमची धावपळी खूप जास्त चालू आहे. म्हणजे प्रीतम खूप मला धावपळीमध्ये मला सध्या. कसं मला पण माझ्या मामांसोबत नेहमी नाशिकला जावं लागतंय. प्रिया पण कंटिन्यू पार्लरमध्ये सकाळी उठली की 10-10:30ला त्यांना पार्लरला जावं लागतं. संध्याकाळी त्या घरी 8 वाजता येतात. त्यामध्ये दुपारी 1-2 वेळा चक्कर होतं, जसं की कोकोला
खाऊ जेवण घालणं खाऊ वगैरे घालायला सगळं. झोपण्यासाठी म्हणजे अक्षू येते किंवा Yes. मी येते, आमचं असं चालू असतं. किंवा पण हे घरी कधी पूर्ण असले दिवस तर हे बघतात, पण यांचं पण मुंबईला जाणं येणं कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे पूर्ण खूप दिवस जास्त बिझी होऊन जातो आम्ही खूप खूप. मेसी मग झालंय सगळं. त्याच्यामुळं प्रयत्न खूप आहे की रेग्युलर, तरी तुम्ही जर नोटीस केलं असेल तर या महिन्यात जरा जास्त ऍक्टिव्ह आहेत आम्ही हा, मागच्या महिन्यापेक्षा, कारण मागच्या महिन्यात भयंकर स्ट्रेस होता. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे उन्नती गोसावी. मामींना डिस्चार्ज कधी देणार आहे? तर लवकरच मिळणार आहे डिस्चार्ज, मिळाला की तुम्हाला आम्ही नक्की सांगूच. सांगेल. बेबी प्लॅन कधी करणार सेकंड? थांबू थांबू आधी हे तर मोठं होऊ याला द्या. थोडस मोठं होऊ देऊ, कारण यालाच सांभाळायला आमच्या दोघांच्या नाकी नऊ आलेले आहे. म्हणजे काय होतं माहिती का, दोघांची धावपळ खूप होते. जर घरात आहे ना असे सासू सासरे म्हणजे आई वडील कोणी असला ना तर काहीच वाटत नाही. बट थोडी म्हणजे ते तर म्हणून जात्या, अरे करा प्लॅन करा, अरे प्लॅन करा, कुठून करू, सांभाळायला कोणी नाही. टेन्शन येतं. याला थोडस मोठं होऊ देऊ, मग हा सांभाळेल आपल्या बाळाला. कशी वाटली स्कीम? तर त्याच्यामुळे आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन तिचाच. बॉब कोमल का नाही आले कोकोच्या बर्थडेला? कारण ते कोणत्या तरी सॉन्ग शूट मध्ये होते आणि मम्मीन ते मायरामुळे आम्ही त्यांना सांगितले की प्रवास करू नका. तुम्हाला सांगू का खरं, कोकोचा बर्थडे काय मोठा करायचाच नव्हता, त्यामुळे आम्ही काही कोणाला जास्त फोर्स केला कारण नाही या सध्या म्हणून. घरी खूप स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, सगळी अशी कंडिशन आहे, त्याच्यामुळे आमचं पण इच्छा नव्हती की सेलिब्रेट करावा आणि Yes. मामी पण नव्हत्या मेन म्हणजे. तर त्याच्यामुळे आम्ही घरच्या घरी, म्हणून मामी छोटा स्वतः केला बोलल्या एकदम. की थोडस तरी केक वगैरे आणा, असं करू नका. त्यांच्या बोलण्याने आम्ही असं बर्थडे थोडासा सेलिब्रेट केला. मग बरोबर. इथे करणार होतो पण विचार केला की नाशिकलाच जाऊनच करू, मग सगळं फॅमिली मग थोडस डेकोरेशन वगैरे करून सेलिब्रेट केला, असं झालं. आणि अजून एक सांगायचं तर आहे ना, आमच्याकडे पैसे पण नव्हते यावेळेस जास्त, त्याच्यामुळे हा, हे पण रिसन होत. ते सांगायला थोडीशी लाज वाटते म्हणून लास्टला सांगितलं. अजून एक क्वेश्चन आहे, मायराला कितवा महिना सुरू आहे? लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नाशिक. मायराला ते विशाल आणि मायरा सांगू शकतात प्रॉपर, कारण तारीख खरंच माझ्या लक्षात नाही. तिला माहित असेल, पण मला असं कदाचित वाटतं की ते माझं म्हणणं माझ्या म्हणण्यानुसार 6वा संपून 7वा लागलाय कदाचित. लागले असेल, म्हणजे मी तरी नाही नोटीस केलं ते. पण ते त्यांच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगू शकतील, त्यांना कमेंट करा नक्कीच. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माझा क्वेश्चन आहे की कोकोच्या आईची ट्रीटमेंट झाली? आई आई नाही, आईची ट्रीटमेंट झाली आहे. फरक आहे इतना हॉस्पिटल ऍड्रेस? हा फरक आहे, पण आहे ना कसं आहे माहिती का, 1-1.5 वर्ष आपल्याला थोडासा संयम ठेवावा लागेल. आणि हॉस्पिटल सगळ्यात ऍड्रेस मेन म्हणजे की बाळ चष्मा लावतच नाही. कितीही प्रयत्न केले आम्ही, खूप प्रयत्न 15 काढून दिवस ठेवतो, लगातार आम्ही प्रयत्न केला पण तो नाही लावत. नाहीच लावत. मग कदाचित त्याला थकलो. नसेल सुट होत, मग आम्ही आता सेकंड ओपिनियन साठी जाणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे राज शिंदेचा, मामीला डिस्चार्ज कधी भेटणार आहे? त्याचं उत्तर दिलंय भावा, पूर्ण ब्लॉग बघा नक्की, तुमचे क्वेश्चन त्याच्यामध्येच असणार आहेत. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर त्यामध्येच असणार आहे. त्यानंतर आणखी किती दिवस तुमचा राहण्याचा प्लॅन आहे प्रीतम दादा? राहू द्या ना थोडं, हिला हिच्या सासूरवाडीत राहू द्या. का बरं पळवताय आम्हाला तुम्ही इकडून? एक तर लग्न झाल्यापासून असं एवढं लांब पर्यंत आम्ही कधी थांबलेलं नाही का ग प्रिया? जॉबमुळं आम्हाला थांबता येत नव्हतं. आता जॉब नाहीये, परंतु आमचे जे कामं चालतात ते सगळे बोईसर मधून हँडल होतात. आणि दुसरी गोष्ट visit अशी वगैरे. कंडिशन आहे, मग आपण अशा परिस्थितीत कामं नाही येणार तर कधी येणार? सो आमचं असं ठरलंय की जोपर्यंत मामी म्हणत नाही आता जा बाबा जा, तोपर्यंत म्हणजे त्यांना तो पण joke- थोडं हा, स्टेबल होऊ द्या मेंटली, त्या पण थोडं स्टेबल झाल्या का मग आम्हाला तो टेन्शन. जोकचा पार्ट झाला. बट आम्ही सांगतोय की हा तेच प्रिया जे बोलली ते की मामी जोपर्यंत स्टेबल होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच आहे. तुम्हाला इथून आमचे ब्लॉग बघायला आवडत नाही का? तसं असेल तर कमेंट करून सांगा, आम्ही थोडंसं अजून इंटरेस्टिंग करू काहीतरी. पण ब्लॉग बघा भावांना, ब्लॉग बघा, असं आम्हाला डिमोटिवेट नका करू. नेक्स्ट क्वेश्चन, गाईज वी लव्ह यू अप्रिशिएट. ओ इथं माझेच कमेंट आहे. नेक्स्ट, पहिल्यांदा प्रीतम थोरात विचारतोय, पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं? भावा आमचा कोको आता 2 वर्षात झालाय, आमच्या लग्नाला यांनी आता केलं 6-7 propose, वर्ष यांनी. झाले. वाटतं का तुम्हाला? कोणी केलं खरं खरं सांगा. तुम्हाला एकदम खरं सांगतो, आईची शपथ, हा सांगा, डोकं रात ठेवून सांगा. पहिलं प्रपोज आहे ना, खरं सांग, खरं सांग. सांगा ना तुम्ही. मला नाही माहिती, मी उत्तर नाही देऊ शकत, सॉरी. का जखमेंवर मीठ चोळतात तुम्ही? लाजती बघा ती, तिने केला नाही केला? मी नाही केलं. खोटं बोलते मम्मी कोको. अरे देवा, कोको असं करतो, अरे देवा. सो ते तुमच्यासाठी सिक्रेटच राहू द्या. जर तुला सिक्रेट आमचं काय ते बघायचं असेल ना, तर आमचे लव्ह स्टोरी ब्लॉग पडलेले 2-3 वर्षापूर्वी, ते बघ, समजेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे सुरेंद्र पाटील, मामींना डिस्चार्ज कधी होणार आहे?
उत्तर दिलंय. मायरा सोबत तुम्ही बोलत नाही का? का काय झालं? असं का? कोणी कंप्लेंट केली का आमची तुम्हाला? असं काही नाही भावांनो, आम्ही आहे ना आता त्यांच्यापासून 215 किलोमीटर 245 किलोमीटर लांब आहे. आणि आमचं रोज व्हिडिओ रोज कॉल व्हिडिओ कॉल चालतो आमचा, कोको किट्टू सोबत, ही मायरा सोबत आणि मी मम्मी पप्पांसोबत. हा, विशालची संपर्क थोडा कमी आहे. का कमी माहितीये का? कारण तो कधी त्याला विचारलं का तो कामातच राहतो. हा भाऊजी बोला. हा 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 काही नाही, थोडं एडिटिंग करत होतो. मग बस तेवढंच. किट्टूकडे देऊ का, हेच एवढंच होतं, जास्त काही नाही. पण आता तिकडे गेलो की परत भेटूया. असं काय अफवा उडवू नका भावांनो. चांगलं सगळं सुखाने आहे, तर चालू द्या. त्यानंतर नेक्स्ट जानू. माझी जानू नाही, तिची जानू नाही, जानू नाव आहे ते चॅनलला. हे पियुदी, तू मेकअप ब्लॉग टाकत जा. खूप मस्त मेकअप करतीस. अक्षूचा खूप भारी मेकअप केला होता. कोको खूप मस्त आहे, मला खूप आवडतो. लव्ह यू सो मच. लव्ह यू टू. पाहिलं ना? जानू जानू. जानू लव्ह यू टू. सॉरी. पण थँक्यू सो मच. मेकअप छान केला आणि तुम्ही सांगितलं त्याबद्दल. मला पण खूप आवडला आणि मला असं वाटलं की तो लुक तिला सूट होईल म्हणून मी तिच्यावर ट्राय केला. मला सूट नसतं झालं म्हणून मी नाही केलं माझ्यावर. पण ती तर डिम्पल पडतं गालावर आणि सुंदर दिसते ती. तर त्यामुळे मी तिच्यावर लुक केला आणि छान झाला खरंच. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉम्प्लिमेंट आहे की क्वेश्चन आहे समजत नाही. मधुरा, आता पहा बर का, फक्त पहा, मी वाचतो, तुम्हाला समजेल कहा से फूल खिला है. जंगल जंगल बात चली है, पता चला है. वाचा ना आता काय. ऐका बर का. प्रिया दीदी, फर्स्टली मी तुझी खूप मोठी फॅन आहे. माझ्या कॉलेजमधला एक सीन सांगते की माझी फॅशन सेन्स सगळ्यांना आवडते. तर मला विचारलं की तू कोणाला फॉलो करते फॅशन साठी, तर मी प्राऊडली बोलले एकदम की प्रिया के प्रीतमला फॉलो करते. बापरे. आता प्रियाचं तर फॅशन सेन्स भारी, मला काय हो, मी माझी फॅशन सेन्स एवढा भारी नाही. तीच मला सांगते जे जे करा आणि तुम्ही आहे ना जरा थोडेसे स्टायलिश राहत जा. मी म्हणतो अगं बाई, मी डाऊन टू अर्थ माणूस आहे. दाढी करा, हेअर कट करा व्यवस्थित. ही अशी इज्जत घालवणारी बायको असली तर कसं फॅशन सेन्स सांभाळणार तुम्ही सांगा. इज्जत घालवणारी काय, इज्जत ठेवणारी, इज्जत ठेवणारी. ओके, तर माझा क्वेश्चन आहे, कॉलेजला जाताना स्किन केअर रुटीन शेअर करा आणि थोडं फॅशन हॅक्स आणि थोड्या पर्सनल गोष्टी आहेत ज्या मी अशा कमेंट मध्ये नाही विचारू शकत. मग एक काम कर, तुम्हाला पर्सनली मेसेज कर. एक्झॅक्टली. Instagram. बट स्किन केअर रुटीन साठी सुद्धा एक व्हिडिओ आहे, त्याची पण लिंक मी इथे टाकून देतो. डिस्क्रिप्शन मध्ये नक्की चेक कर आणि लव्ह तुला स्टोरी भेटेल. व्लॉग पण टाकू आणि स्किन केअर रुटीनचा व्हिडिओ पण टाकू. सो नक्की बघा ते डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कृतिका मेवेकरी, नाशिकचं होम टूर येस, पूर्ण फायनल झाल्यावर नक्कीच दाखवू. अजून फायनल होऊ द्या, आता होईलच ह्या वीक मध्ये. मग आपण फुल होम टूर दाखवू. मला मुंगे आल्या पायाला. ओ गॉड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोकोच्या बोलण्याचा एक पूर्ण ब्लॉग टाका. येस, नक्की नक्कीच टाकू. टाकूया. खूप बोलतो आता, खूप म्हणजे खूप आवडतं ऐकायला त्याचं बोलणं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भावाने डायरेक्ट ठरवलंय ह्या व्लॉग नंतर आमच्या दोघांचे भांडणं झालेच पाहिजे. फुल डायरेक्ट तमाशा, एकदम दनादन. एक तर ती मला डोकं पकडून मारील, केस ओढून मारील, नाही तर मी तिला मारू का सांग. प्रीतम दादा, तुझी गर्लफ्रेंड कोण होती आधी, आणि प्रिया ताई तुझा बॉयफ्रेंड कोण होता आधी? थोड्या वेळा पहिले आमची भांडणं झाले रात्री. तेव्हा बोला ना लगेच. यांना मी काय बोलले, मला ना खूप वाईट विचार येतात मनामध्ये. हे मला काय बोलतात की ना, चांगले दिवस आठवायचे, चांगले दिवस. आणि चांगले दिवस मध्ये काय, तू लहानपणी काय खेळायची, कॉलेजमध्ये तुझे दिवस कसे, कॉलेजमध्ये तुझा बॉयफ्रेंड, त्याच्यासोबतचे दिवस, असं मला बोलतो. मी म्हटलं तुम्ही दिवसभर मग तुमच्या गर्लफ्रेंड आठवतात का? भांडणं झाले. ऐका, ती आहे ना म्हणत होती मला नुसते निगेटिव्ह थॉट्स येतात. आता ऍज अ पॉझिटिव्ह पर्सन मी काय सांगेल, अगं निगेटिव्ह थॉट आले का असं ब्रेनला सिग्नल द्यायचा, कट. असं बोललं ना, मग तुझ्या ब्रेनला सिग्नल जातो, कट. आता मी हे मी असं करतो, कट. मग आहे ना, मग ब्रेन ती प्रोसेस थांबवतो. पाहिलं ना, किती म्हणजे किती मोठाई करायची एखाद्या पोराची की तो लय स्मार्ट आहे असं तिला सांगायचंय. तर ऐका, आहे मी स्मार्ट, आय ऍक्सेप्ट. ऐका, सो बेसिकली सांगायचं काय आहे,
की मी तिला सांगितलं की कट करायचे ते विचार थॉट्स, आणि तुला जो तुझ्या आयुष्यातला चांगला प्रसंग आहे, चांगली घटना आहे, जी तुला आठवली की तुला स्माइल येते, तर ती गोष्ट आठवायची. असं काहीच नाही माझ्या लाईफ तुझी लाईफ कायम सॅड आहे का? हा. किती निगेटिव्ह बाई आहे ही. कसं काय निगेटिव्ह झाली काय माहिती. बापरे, लईच मारती, लईच ब्लॉग आहे का म्हणजे क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग आहे का मारामारीचा ब्लॉग आहे तेच कळत नाही. आपण असं पाहिजे होतं, आन्सर क्वेश्चन आन्सर मध्ये चुकलं का असं. एवढं जोरात बापरे, तुझा तरी आवाज येतोय, मी तो एकदम हळूच असं टेकवला. पण तुम्ही असं करून मारलं, असं असं कोण करतो? हे असं मला नाही करून जमत मारलं असं ते बघा, मारणं. असं असं नाही जमत मला. असंच मारलं म्हणून ते जोरात लागलं. बरं, उलट मार, असं मार. असं लागत नाही, पण असं लागतं जास्त. आता तुला जोरात मारलं. आता मी एवढ्यापेक्षा कमी होतो माझं. एनिवे, तर मग मी तिला तेच बोललो. मग मी तिला चिडवण्यासाठी बोललो की तू कोणी बॉयफ्रेंड असेल त्याच्या आठवणी काढ. तिने काय करावं आता, तिने ते निगेटिव्ह पॉझिटिव्हचं नाही धरलं. ती 5-10 मिनिटं चांगली शांत झाली. म्हटलं आयला पोरीला समजलं वाटतं काहीतरी चांगला विचार करायचा. 10-15 मिनिटांनंतर आहे ना मला अशी म्हणते, म्हणजे तुम्ही कोणत्या गर्लफ्रेंडचा विचार करता हो, एवढं खुश राहता? बरोबर ना. मग मी म्हटलं अरे माझी एवढी सोन्यासारखी बायको आहे, इतकी सोजवळ, सुशील, जबाबदारी सांभाळती, मला माझ्याकडे नेहमी लक्ष ठेवती, माझ्या घरच्यांना सांभाळती, तिच्या घरच्यांना सांभाळती, सगळ्यांचा विचार करती. तू देवी आहे बाई, देवी. देवी तू माझी देवी, लक्ष्मी. तुम्ही काय विचार करता नाही मला हे कळलं आता. अरे देवा. बस एवढं, बाकी काहीच नकोय मला. एवढे मला बोलतात ना, मी तर टेन्शनच घेत नाही. मी कट बोलतो आणि विचार करतो, म्हणजे कंटिन्यू त्या विचारांमध्ये असतात. अरे उलट आता जर कोणत्या एखाद्या गर्लफ्रेंडचं नाव घेतलं तर आमच्यात डिप्रेशन आलं पाहिजे की ही काय वा, ही का गर्लफ्रेंड नाही झाली माझी तेव्हा. माय गॉड, आय मिस ते की तू गर्लफ्रेंड झाली असती माझी तर बरं झालं असतं. एनिवे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. भांडणं जर झाल्यानंतर तर भांडणांचा व्हिडिओ टाकतो, मी दाखवतो कोण कोणाला मारतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे अंकिता पाटील, लाईव्ह विथ कोकोचं चॅनल तुम्ही बंद का केलं? कोकोचा ब्लॉग बघायला खूप मजा यायची. याचं उत्तर तुम्हाला प्रिया देईल. कारण की ते चॅनल मी घेतलं काय झालं आणि माहितीये यांनी का? दिलं मला. ऐका, काय झालं माहितीये का, कोकोचे ब्लॉग आहे ना आमच्या ब्लॉग मध्ये जास्त असतात. म्हणजे कोकोचे जे पण काय ऍक्टिव्हिटी, त्याचं स्पेशल ब्लॉग घ्यायचा म्हटलं ना, त्याच्या इतकं मागं पळावं लागतं. आणि एखाद्या समजदार माणसासारखा तो काय करतो माहितीये, त्याचा ब्लॉग आहे असं त्याला सांगितलं की तो खूप भाव खातो, तो बोलतच नाही. तो आहे ना एकदम असं आम्हाला वेड्यात काढतो डायरेक्ट. म्हणून त्याला आम्ही आमच्या व्हिडिओत घेतो आणि एकच याच्यावर. मग आम्ही काय केलं, मग मी काय केलं वगैरे की ते चालू ठेवलं. खूप साऱ्या कमेंट्स येतात प्रियाताईच्या मेकअपच्या, पण हा चॅनल फक्त प्रियाताईचा नाहीये. प्रिया की प्रीतमचा आहे. हा, तर मग मी म्हटलं की एक काम करूया, कोकोचं चॅनल, कोकोचे ब्लॉग आहे असे आपलं फॅमिली ब्लॉग चॅनल आहे, सो त्याला आपल्यामध्ये मर्ज करूया. आणि कोकोचे सेपरेट चॅनलचं कन्वर्ट करून मी प्रिया के फॅशन टाकलंय. प्रिया के फॅशनला नक्की सबस्क्राईब करा, कारण त्याच्यावरती तुम्हाला ब्युटी टिप्स, मेकअप टिप्स, स्किन रुटीन, फॅशन, लाईफस्टाईल याबद्दल सगळं सगळी माहिती मिळेल. तसेच होम डेकोरचे पण शॉर्ट्स टाकले, खूप भारी भारी होम डेकोरचे, अंडर 1000 रुपीज. मी हिची ऍडव्हर्टाईज करतो, ही मला माहित नाही पैसे देईल का नाही, पण मी तरी एकदा बघूनच घ्या. हे असं तारीफ केली तरी फटके, नाही केली तरी फटके. नेक्स्ट क्वेश्चन, ताई मला तू खूप आवडते, खूप छान आहे तुमची ऑल फॅमिली. माझा क्वेश्चन आहे की तुमचं एज्युकेशन किती आणि कुठे झालेलं आहे, चाइल्डहुड जर्नी शेअर करा ना. माझी तुझी? माझं एज्युकेशन वगैरे सगळं बोईसरलाच झालंय 12वी पर्यंत. 12वी नंतर मी नर्सिंगला नाशिकला आली. तिथे ती माझ्या प्रेमात पडली आणि मग बरोबर 3 वर्ष इथे मी प्रेम केलं माझ्यावर. 3 वर्ष मी इथे कोर्स केला नर्सिंगचा. त्यानंतरला लग्न झालं, नंतर जॉब केला. चाइल्डहुड सगळं माझं बोईसरलाच गेलं. लय उडण टप्पू होती ती, म्हणजे नुसती मारामारा करायची. ती म्हणायची मम्मी नुसती मारते आम्हाला. ती मम्मीच्या मागे पळायची तिला मम्मी माझ्या मागे आणि तिच्या पळायची मागे आणि मी कोमल घराच्या गोल फिरायचे अशी आणि ती माझ्या कोमल. मागे पळायची. हे यांचे असे खूप भारी भारी मेमरीज आहेत, असे त्यांनी पण व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही जाऊन बघा एकदा. तर मग याच्यावरती ना स्पेशल एक व्हिडिओ बनवू, कारण आहे ना आता जर उत्तर द्यायला गेलं ना तर 30-25 मिनिटाचं त्यांचं उत्तरच राहील. त्याच्यामुळं तिला थोडस कंट्रोल करू आपण. बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तिचा, श्रुती थोंबरेचाच. दादाचे मम्मी पप्पा कुठे असतात, ते येत नाहीत का, बोलत नाहीत का, प्लीज रिप्लाय. दादाचे मम्मी पप्पा हो, बोलत नाही. बोलत नाही का? लहानच 3 वर्षाचा होतो तेव्हापासून मला आई वडील नाही आहेत.
मामा मामीच माझे आई वडील आहेत आणि त्यांच्याकडेच मी राहतो. लहानपणापासून मामांनी, आजीनी, बाबांनी, मामींनीच माझं शिक्षण आणि मावशी काका आहे या सगळ्यांनी मिळूनच माझं शिक्षण, माझं आत्तापर्यंत सगळं काही त्यांनीच सांभाळलंय आणि तेच सगळे करतात. सो तेच माझे आई वडील आहेत. एनिवे, नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्या वडिलांचं घर नाही का तुम्हाला आणि तुमच्या वडिलांचं गाव कोणतं आहे? अरे देवा, आमच्या वडिलांचं घर का नसेल? का नसेल? हेच सगळं घर काय आहे. आहे हो, हेच वडिलांचं. याच घरात मी राहतोय. सो हेच घर आहे. याच घरात मी राहतो लहानपणापासून आणि आनंद आहे आम्हाला इथं. नेक्स्ट काय आहे? तुमचे आई वडील कुठे राहतात? आत्ताच जस्ट सांगितलं. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर परत थोडस मागे घे, 10-20 सेकंद परत दिसेल. रुद्र माने विचारतायत. हा, सो वैभवी विचारते, तुम्ही अलिबागला कधी येणार? जॉब जर रिझ्यूम झाला तर नक्की अलिबागला मी येणार. माय माय फ्रॉम नागपूर, ह्या कधी दीक्षाभूमीला मीटअप घेऊ? नक्कीच, नागपूर येस, चक्कर नक्की झाला तर येऊ. येऊ. लाईफ हॅक्स विथ डीएसपी. डीएसपी, ओ माय गॉड, डीएसपी. सलट कर डीएसपी. सलट कर डीएसपी. नमस्कार. तर त्यांचा प्रश्न आहे, प्रियाताई एवढी क्यूट कशी आहे? तिच्या मम्मीने ना लहानपणी लय असं मडकं भरून लोणी खाल्लं होतं. लोणी आहे ना? नाही, मग कसं काय ग एवढी? मम्मी नॉनव्हेज खायची. पप्पाने खाल्लं असेल लोणी. पप्पानी पण नाही नाही, का? पप्पा पण नाही. कोमल आणि प्रिया आणि विशाल, ती काय क्यूट. आता मेवण्याचं नाव नाही घेतलं तर परत राग येईल बाबा, त्याच्यामुळे मेवण्यांचे पाहुणे सगळे खुश राहायला पाहिजे. त्याच्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हाय दादा आणि दीदी, तुमची ब्लॉग खूप छान असतात. मी रोज बघते आणि खरंच फॅमिलीचे पण बघते आणि बॉब दादा आणि कोमल दीचे पण ऑल फॅमिलीचे बघते. खूप भारी असतात ब्लॉग फ्रॉम शिर्डी. थँक्यू. थँक्यू ओम सो साईराम. मच. थँक्यू. ताई, तुम्ही फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप केव्हा प्लॅन करणार? माझी तर खूप excited इच्छा आहे, खूप इच्छा आहे, पण पासपोर्ट पासपोर्ट आमच्यावर ऑलरेडी केस आहे ना, सो प्रॉब्लेम पासपोर्ट नाही. सगळ्यांचे लागले. म्हणजे हे बघा, मिळतं. माझं तर पासपोर्ट आहे, बट आता ते मला रिन्यू करायचं आहे. तिच्याकडे पासपोर्ट नाही, हिला काढायचं आहे. बट आता काढण्यासाठी कसं आहे, एकदा काही केस असली अंगावर तर खूप झपाटे निघतं सगळं, पण खूप झपाटे त्याच्या मागं. त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे, जेव्हा पैसे येतील तेव्हा बघू, तेव्हा बघ. तेव्हा सगळं करू. नाही तर केस तरी मिटू द्या बा. केस मिटल्यावर पुढचं बघू. नंतर आमची खूप इच्छा आहे, खरं सांगतो, आमची खूप इच्छा आहे दुबई फिरण्याची, सिंगापूर फिरण्याची, पॅरिस फिरण्याची. बट अवघड आहे. प्लीज रोज ब्लॉग टाकत जा, खूप वेट करते मी. हो, नक्कीच प्रयत्न करू. कोको बाळ बघायला खूप छान वाटतं. कोको आम्हाला पण टाकायला छान वाटतं, थँक्यू. बट करूया. ताई, एकदा तरी ठाण्याला या. हो, नक्कीच येऊ. कोको हे नाव कोणी ठेवलं आणि कोकोचं रिअल नेम काय आहे? कोकोचं रिअल नेम आहे माहिर प्रीतम भारती. माहिर नाव आहे कोकोचं रिअल नेम. माहिर प्रियंका प्रीतम भारती. हा, आणि कोको आम्ही असंच त्याला लाडाने बोलतो, प्रेमात. जसं कोणी किट्टू ठेवलं ते बोलतो. विचारतात तसं. कोणी ठेवलं तर सगळ्यात पहिले माझ्या भावाने सजेस्ट केलं होतं कोको नाव. आणि किट्टूनी. मग किट्टू आणि- तेव्हापासून कोको बोलायला लागला, तेव्हापासून आम्ही कोको आणि बोलायला माहिर नाव कोणी सजेस्ट केलं तर बॉबींनी. लागलो. हा, माहिर बाबू. येस, म्हणजे पहिल्याच दिवशी सांगितलं. पहिल्याच दिवशी. आणि माहिर मला आवडायचं सुद्धा नाव. तुमच्या क्वेश्चन आन्सर ब्लॉग मध्ये माझं नाव नक्की घ्या. माधुरी सोनवणे यांनी एकही प्रश्न विचारलेला नाही, त्याबद्दल धन्यवाद माधुरी. घेतलं तुमचं नाव. वी वॉन्ट खरंच फॅमिली इन ब्लॉग अँड बॉब अँड कोमल डिमांड वाले लाईक करा. ओके, आम्ही लाईक करतो भावांना. ताई, भाऊजी तुमच्यावर कविता केली आहे. हा, ही कविता मी वाचली बरं का. सगळ्यात अगोदर मी दोघांना अप्रिशिएट करेल. तुम्ही दोघांनी मामीकडची सिच्युएशन खूप छान हँडल केली. आनंदात तर सर्व सहभागी होतात, पण जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा त्यावेळी माणसांची पारख होती. थँक्यू सो मच. पण आता फॅमिलीच आहे तर करणंच आहे. अँड कोको खूप छान बोलायला लागलाय. त्याचं बोलणं ऐकत राहावं वाटतं. आम्हाला पण तेच झालंय. अजिबात शांत बसत नाही तो. आणि ते बसलाय नाही पाहिजे, बरं आहे ते बोलू द्या. आणि सगळे स्पष्ट बोलतो, स्पष्ट एकदम आणि स्पष्ट पूर्ण बोलतो. सेंटेन्स बोलतो. आणि मामी कधीपर्यंत पूर्णपणे बऱ्या होतील? पूर्णपणे बरं व्हायला वेळ- साधारण लवकरच, म्हणजे डॉक्टर बोलले लवकरच होतील. आता ते त्यांच्या विलिंग पॉवरवर डिपेंड करतं. टाइम लागेलच, बट बघू आता. तुम्ही नाशिकमध्येच खूप हॅपी वाटतात, तिथे जॉब का नाही पाहत? वेळ आली तर तसं होऊ शकतं.
बघूया आता काय होईल काय नाही. बॉब कोमल व्लॉग का नाही टाकत, नेक्स्ट क्वेश्चन आहे भावेशचा. बॉब कोमल व्लॉग का नाही टाकत? टाकतात की ते, पण ते आता मिनी व्लॉग टाकतायत कारण त्यांचे प्रोजेक्ट शूट जास्ती चालू आहे त्यामुळे. बट ते लवकरच मोठे व्लॉग टाकतील. प्रियाताईचं वेट कसं काय नाही वाढत, ती वेट लॉस करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे अर्चिता मोरमरे. प्रियाताईचं वेट कसं काय नाही वाढत, ती वेट लॉस कसं करते किंवा किती क्वांटिटीमध्ये जेवते आणि हेअर ग्रोथसाठी काय यूज करते? प्लीज माझं क्वेश्चन घ्या आणि जर पॉसिबल असेल तर माझं नाव पण घ्या. कमेंट वाचताना प्लीज प्लीज प्लीज. अर्चिता मोरमरे, अर्चिता मोरमरे, अर्चिता मोरमरे, अर्चिता मोरमरे. हा घे ग, फोन आला तुलाच उत्तर. तर वेट का नाही वाढत आणि हेअर ग्रोथ कशी झाली? हेअर ग्रोथ मी तुम्हाला सांगितले, मी सीड्सच्या मी बनवलं एक व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे कदाचित, आणि लॉंग व्हिडिओ मध्ये 4 सुपर सीड्स. 4 सुपर Four सीड्स, super पंकिन seeds. सीड्स, सूर्यफूल, तीळ आणि फ्लेक्स सीड्स, असे 4 सीड्स मी पूर्ण नको, भाजून हे बघ. 1 चमचा रोज खाते. फक्त केसांची तेवढीच काळजी सगळे घेते, हेअर बोलतील वॉश तुला. करते टायमावरती, हप्त्यातून 2 वेळा ऑइलिंग करते, मसाज करते, रोज केस, ओले केस कधीच विंचरायचे नाही, बांधायचे नाही, ड्राय झाल्यानंतरच विंचरायचे, नाशिकला बांधायचे जायचंय, नाही, सगळ्या लवकर तयार गोष्टींची व्हा. काळजी घेते. आणि डाएट मध्ये मी चपाती वगैरे जास्त काही खात नाही. मी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असं मिक्स आणि नाचणी असं मिक्स बनवून मी खाते. थोडंसं म्हणजे मला छोटीशी भाकरी असली ना एक तरी बस झालं. पण डाएट मध्ये असं सकाळी आणि संध्याकाळीच मी जेवण करणार, बाकी असं मध्ये काहीच खात नाही. फळ वगैरे खाल्लं तर खाईल, पण असं फॅटी जे पण असेल ना ते खाणार नाही. आणि जर मला खूपच क्रायविंग झाली बर्गर खाण्याची, पिझ्झा खाण्याची, तर मी आज खाल्लं तर 2 महिने परत खाणार नाही, असं माझं टार्गेट असतं. मला आहे ना असं वाटतं, मला तर खूप फोन येत आहेत सारखे सारखे. सो नाशिक जायचंय. नाही. आपण एक काम करूया, Next हा part व्हिडिओ घेऊ. हा व्हिडिओ इथेच ठेवूया. अजून बरेच प्रश्न बाकी आहेत. नेक्स्ट पार्ट मध्ये मी ते कव्हर करतो. सॉरी फॉर दॅट, बट प्लीज सपोर्ट तिकडे करा. जायचंय मामींकडे आणि त्यांचे खूप कॉल येत आहेत आतापर्यंत. अजून खूप जणांचे हे बघा, अजून अजून हे बघा, कोको पण त्रास देतो अजून आहे ना. हे बघा अजून खूप प्रश्न बाकी, खूप खूप जास्ती. हाय कर सगळ्यांना. बाय बाय. सो मी निघतो आणि आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बोलूया. क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग कंटिन्यू राहील. तोपर्यंत बाय बाय, Bye bye. टेक केअर.